सांगितलेले आहे. Charged body placed near the charge will experience the force. Then region in which the charge experience is called electric field. म्हणजे जो काही चार्ज प्लेस केला तर त्याच्याभोवती जो काही इफेक्ट घडून येतो तर त्या इफेक्टला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं जातं. तो जो इफेक्ट घडून येतो तर त्या इफेक्टला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय सांगितलं, जो काही युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जर आपण प्लेस केला त्याच्यामुळे जो काही फील्ड मध्ये इंटेन्सिटी मध्ये जो काही इफेक्ट घडून येतो तर त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हटलेलं आहे. बरोबर. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं इक्वेशन ड्रॉ केलं तर काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. इन अबाव फिगर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट ए इज गिवन बाय, म्हणजे ऍट पॉइंट ए पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, इंटेन्सिटी इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. त्याच्यावर आपण कोणता चार्ज प्लेस केलेला आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ते जे चार्ज आहे तो चार्जची व्हॅल्यू काय असणार आहे, +1 असणार आहे. म्हणजे त्याच्यानं आपण एप्सिलॉन म्हणजे ई इज इक्वल टू फोर्सची व्हॅल्यू काय आपली 9 1/4 एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r Q1 Q2 अपॉन r². परंतु आपण एक चार्ज काय सांगितलेला आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे त्या चार्जची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. म्हणजे काय येणार, intensity is equal to equation आलं 1/4 epsilon 0 epsilon r q upon r². For air medium epsilon r is equal to 1. epsilon is equal to 1/4 epsilon 0 q upon r². आता हे जर सॉल्व्ह केलं 1/4 epsilon 0 एवढी जर टर्म आपण सॉल्व्ह केली तर त्याचे जे आन्सर आहे त्याचा आन्सर येतोय epsilon is equal to 9 × 10⁻⁹ q upon r². q upon काय येतंय, r². epsilon is equal to 9 × 10⁻⁹ q upon r². इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज मेजर्ड इन न्यूटन पर कुलम. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे तर ते इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशा साहाय्याने मेजरमेंट केली जाते, न्यूटन पर कुलम. तर न्यूटन पर कुलम काय युनिट तयार झालेला आहे, तर इंटेन्सिटीचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. सॉरी, फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि चार्जचं युनिट काय आहे, कुलम. त्याच्यामुळे त्याचं युनिट काय तयार झालं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज मेजर्ड इन न्यूटन पर कुलम. ओके. त्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे, अ चार्जड स्फिअर ऑफ 60 मायक्रॉन कुलम इज प्लेस्ड इन एअर. फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्फिअर. Q इज इक्वल टू 60 मायक्रोकुलम. मायक्रोकुलमचं कन्वर्जन कुलम मध्ये केलं 60 × 10⁻⁶ कुलम. R इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. त्याचे मीटर मध्ये कन्वर्जन केल्यानंतर 0.3 मीटर. एप्सिलॉन r इज इक्वल टू 1. का, तर प्लेस्ड इन एअर, एअर मध्ये प्लेस केलेला आहे म्हणून काय सांगतो आपण, एप्सिलॉन r जो आहे तर त्या एप्सिलॉन r ची व्हॅल्यू काय आली, 1 आलेली आहे. ते जर इथं ठेवल्या व्हॅल्यू आणि सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर येतोय 6 × 10⁶ न्यूटन पर कुलम. त्यानंतर आपण एक प्रॉब्लेम जो तुम्हाला एक्झामला विचारलेला होता 192 × 10⁻³ त्याचा आन्सर आलेला होता, तो एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेला आहे लास्ट लेक्चरला. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तर तो नेक्स्ट पार्ट काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय थोडक्यात सांगायचं आहे, कन्सिडर अ पॉइंट चार्ज Q. लेट अ A इज अ पॉइंट इन इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे Q चार्ज कन्सिडर केलेला आहे, त्यामधला आपण एक A पॉइंट कन्सिडर केलेला आहे. तो चार्ज, तो पॉइंट कोणता आहे की त्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, तर A एवढं काय आहे, त्याला इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. म्हणजे काय, लेट A इज द पॉइंट इन इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे काय झालं, ए एवढं काय केलेलं आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तो पॉइंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय सांगितलं होतं, तर हे काय पॉइंट चार्ज आहे. ओके, हा Q चार्ज आहे, हा Q चार्ज आहे प्लस Q. त्याच्याभोवती असं काय होणार आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. तर त्या पॉइंट मध्येच आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्येच काय केलेलं आहे, एक पॉइंट ए हा कन्सिडर केलेला आहे. हा काय पॉइंट काय केलेला आहे, ए पॉइंट हा कन्सिडर केलेला आहे. मग त्याला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रिक पॉइंट इन ए. इमॅजिन अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय करायचं आपल्याला, युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर आपण प्लेस केला तर काय होते, ऍट इन्फिनिटी ऍज शोन इन फिगर. तो जो ए पॉइंट आहे तर तो ए पॉइंट काय होणार आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ह्याच्या शेजारी जर आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर प्लेस केला तर काय होणार आहे, तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, Q0 आहे. बरोबर, तो काय झाला, Q0. म्हणजे तो शिफ्ट कुठे झाला, इन्फिनिटी एवढं डिस्टन्स काय झालं त्याच्यामध्ये शिफ्ट झालं. एवढा पॉइंट चार्ज काय झाला, शिफ्ट झालेला आहे. म्हणजे काय होतं, हा सुरुवातीचा आपला +Q चार्ज होता, त्यावेळेस आपलं इलेक्ट्रिक फील्ड कुठपर्यंत होतं,
एक्स पर्यंत एक्स जे दिलेला आहे तर तेवढा काय होता आपला इलेक्ट्रिक पॉइंट प्लेस होता. मग त्याच्यावर आपण जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर अप्लाय केला, काय झाला, युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर अप्लाय केला तर ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती वाढतंय, इन्फिनिटी एवढं डिस्टन्स वाढतं. म्हणजे ते जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, तो जो चार्ज आहे तर तो चार्ज कुठे गेलेला आहे, इन्फिनिटी एवढ्या डिस्टन्स वरती फ्लो झालेला आहे. कधी, ज्यावेळेस त्याच्यावरती आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केलेला आहे. त्याच्यावर आपण काय सांगू शकतोय, अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए इज द अमाउंट ऑफ वर्क डन टू ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट ए अगेन्स्ट टू द इलेक्ट्रिक फील्ड इन्फिनिटी. म्हणजे काय सांगितलेलं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए पॉइंटचं आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करतोय. मग ए पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करत असताना आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन, म्हणजे त्या युनिट पॉझिटिव्ह चार्ज मुळे काय तर त्या बॉडीमध्ये चेंज होणार आहे. आता युनिट पॉझिटिव्ह चार्ज अप्लाय करणे म्हणजे काय असतं, आता जनरली जर आपण वायर कन्सिडर केली, ही जर वायर कन्सिडर केली, आपले काय, ह्याला विदाउट सप्लाय कोणत्याही प्रकारचा दिला नाही. युनिट पॉझिटिव्ह चार्ज देतो म्हणजे काय केलं आपण, ह्याला सप्लाय दिला. हा काय केला आपण, ह्या माध्यमातून या ठिकाणी सप्लाय दिला. ह्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स काय होणार, ह्या पद्धतीने वायर मधून शिफ्ट होणार आहे. बरोबर, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका ठिकाणाहून काय झाले, दुसऱ्या ठिकाणी काय झाले, मूव्ह झाले. त्याला आपण काय म्हणतोय, करंट म्हणतो. बरोबर, तो जो तयार तो करंट आहे. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी वर्क इज डन झालं. म्हणजे या ठिकाणचा जो इलेक्ट्रॉन आहे तर तो इलेक्ट्रॉन काय झाला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झालं, शिफ्ट झालेला आहे. तो जो इलेक्ट्रॉन आहे तर तो इलेक्ट्रॉन काय झाला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झालेला, शिफ्ट झालेला. ओके, म्हणजे त्याच्यात काय झालं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार झालं. जसं आपण सांगतो वर्क डन म्हणजे काय, एखाद्या बॉडीला जर फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं काय चेंज होतं, डिस्प्लेसमेंट चेंज होते, म्हणजे त्याची पोझिशन चेंज होते. त्या पद्धतीने आपण सांगतो वर्क डन. ह्याच्यामध्ये काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, तर वर्क डन म्हणजे ह्या ठिकाणचे जे काय ऑब्जेक्ट आहे, इलेक्ट्रॉन आहे, तर ते इलेक्ट्रॉन काय करते, मूव्ह होते. कशामुळं, तर ह्याच्यावरती आपण काय केलेला आहे, हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केलेला आहे. म्हणजे आपण काय केलेला, हा जो चार्ज आहे हा ओरिजिनल चार्ज आहे. ह्याच्यावरती जर आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केला तर त्याच्यामध्ये डिस्टन्स येतोय, डिस्टन्स ट्रॅव्हल किती झालेला आहे या ठिकाणी, इन्फिनिटी एवढे डिस्टन्स त्या ठिकाणी मूव्ह झालेला आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन. वर्क डन म्हणजे ह्या ठिकाणचा चार्ज जो आहे तो जे काय इलेक्ट्रॉन्स आहे तो इलेक्ट्रॉन्स मूव्ह झालेला आहे, कधी, चार्ज अप्लाय केल्यानंतर. म्हणून काय डेफिनेशन सांगितलं, फॉर्म्युला लिहितो, फी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. फी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. फी म्हणजे काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, डब्ल्यू म्हणजे वर्क डन आणि क्यू म्हणजे काय असते, चार्ज. ओके, द एसआय युनिट ऑफ पोटेन्शियल इज जूल पर कुलम. वर्कचं युनिट काय असते, जूल असते, आणि चार्जचं युनिट काय आहे, कुलम आहे. वर्कचं युनिट काय आहे, जूल आहे, आणि चार्जचं युनिट काय आहे, कुलम आहे. म्हणून काय युनिट फॉर्म्युला तयार झाला, फी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू and the SI unit of electric potential is joule per coulomb. Okay, a potential at point A. आता ए पॉइंट आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं. ओके, काय येणार, ए पॉइंटचे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, फी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए 1/4 pi epsilon 0 epsilon r as it is q upon r. आता q upon r का घेतलेला आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी आपण एक चार्ज काय सांगितलेला आहे, प्लेस केलेला चार्ज कोणता आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे एका चार्जेची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. म्हणून काय इक्वेशन येतं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं, फी इज इक्वल टू 9 × 10⁹ q अपॉन r. r म्हणजे काय, तो जो पॉइंट आहे त्या पॉइंट मधलं डिस्टन्स आहे, म्हणजे ए टू रेस्ट पॉइंट. बरोबर, म्हणजे इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट, या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आहे फॉर एअर मीडियम. मग एप्सिलॉन r इज इक्वल टू 1. मग आता आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे तर त्या इलेक्ट्रिक पोटेन्शियललाच आपण काय म्हणतो, तर व्होल्टेज म्हणत असतो. इलेक्ट्रिक पोटेन्शियललाच काय म्हणतो, व्होल्टेज. त्याच्यावर आपल्याला 1 व्होल्टची डेफिनेशन तयार होते. 1 व्होल्ट म्हणजे काय बघा, द पोटेन्शियल ऍट पॉइंट is said to be 1 volt if, कधी म्हणू शकतो 1 volt if 1 joule of work is done in bringing unit positive charge from infinity to at that point. म्हणजे जर आपण त्याला
1 जूल एवढं जर वर्क जर डन होत असेल तर कधी ब्रिंगिंग, त्याला आपण काय करतोय, युनिट पॉझिटिव्ह चार्ज अप्लाय करतोय फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. म्हणजे तो जो पॉइंट आहे तो इन्फिनिटी टू दॅट पॉइंट पासून मूव्ह होतो. म्हणजे हे काय झालं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. ओके. आता नेक्स्ट आर्टिकल आहे कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. तर ह्याच्यामध्ये दिलेला आहे बघा, कन्सिडर 2 वॉटर कंटेनर्स ए अँड बी कनेक्टेड बाय अ ट्यूब. ए आणि बी हे काय 2 वॉटर कंटेनर आहेत. तर ते कशाला कनेक्ट केले आहेत, तर एका ट्यूबला कनेक्ट केलेले आहेत. द वॉटर विल फ्लो थ्रू द ट्यूब. त्या ट्यूब मधून काय करतं, वॉटर जे आहे ते वॉटर फ्लो होतं. फेन देर इज अ वॉटर लेवल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. त्याच्यात आपल्याला ए आणि बी हे जे 2 कंटेनर आहेत, तर ह्या 2 कंटेनर मधला वॉटरचा डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा, लेवलचा डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. तो डिफरन्स म्हणजे काय आपल्याला सांगायचा आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. इथं आपण काय होतं आतापर्यंत एकच पॉइंट कन्सिडर केला, ए पॉइंट, त्याचा आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढले. आता अजून एक पॉइंट आपण कन्सिडर करणार बी पॉइंट. तर त्या ए आणि बी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट बी, तर त्या 2 पॉइंट मधला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करतो. आणि त्याचा जर डिफरन्स घेतला तर त्याला आपण काय म्हणणार, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एक काय सांगितलंय, as water level is a factor deciding the flow of the water, similarly charge level. म्हणजे सेम. आता हे फॅक्टर डिपेंड कशावर असणार आहे, ए आणि बी ह्या दोन्ही मधला जो डिफरन्स लेवल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. ऍज अ वॉटर लेवल इज फॅक्टर डिसाइडिंग द फ्लो. म्हणजे जो काय पाईप मधून जो काय वॉटरचा फ्लो होणार आहे, तर त्या फ्लो वरती डिपेंड असणार. म्हणजे दोन्हीचा प्रेशर किती आहे, फ्लो वरती प्रेशर किती आहे. एक कंटेनरचा प्रेशर जास्त असेल, बी कंटेनरचा प्रेशर कमी असेल, किंवा दोन्हीचा सेम असेल. सिमिलरली चार्ज लेवल, सिमिलरली कशाचे होते, तर चार्जच्या बाबतीत होते. दॅट इज पोटेन्शियल इज अ फॅक्टर विच डिसाइड द फ्लो ऑफ द चार्जेस. म्हणजे हा जो पोटेन्शियल आहे, तर हा पोटेन्शियल डिपेंड कशावर असणार आहे, ती जे आपण एक वायर घेतली, त्या वायर मधून किती व्होल्टेज आहे म्हणून सांगू शकतो आपण. ए पॉइंटला एवढं व्होल्टेज आहे, बी पॉइंटला एवढं व्होल्टेज. हे कशावर सांगितलं, तर ती जी वायर आहे, तर त्या वायर मधून किती करंट इलेक्ट्रॉन फ्लो झालेला आहे. फ्लो इलेक्ट्रॉन हा काय चार्ज आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो, तर या ठिकाणी ही आपली वायर आहे, त्यामधला हा ए पॉइंट आणि हा बी पॉइंट, असे 2 कंटेनर आहेत. ह्या 2 कंटेनरचे आपल्याला ही वॉटर लाईन आहे, वॉटर ट्यूब आहे म्हणून, तर हे ए आणि बी ला कनेक्टेड आहे. आणि यातनं काय केलं, वॉटर फ्लो होत आहे. आता वॉटर फ्लो होत असताना ए लेवलचे, ए आणि बी हे जे आपल्याला लेवल कधी समजणार आहे, तर ह्यातून जे वॉटर फ्लो होत आहे, तर ते किती वॉटर फ्लो झालेला आहे, काय सांगलेलं आहे बघा, ऍज आफ्टर लेवल इज फॅक्टर डिसाइडिंग द फ्लो ऑफ द वॉटर. म्हणजे ह्यातला जो पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, ह्यातला आपण वॉटर फ्लो किती वॉटर फ्लो झालेला आहे, ए कंटेनर मधून किती आणि बी कंटेनर मधून किती फ्लो झालेला आहे, हे कधी काढतोय, ह्यातनं किती वॉटर फ्लो झाले, फ्लो ऑफ वॉटर. हे कशात झालं, तर ट्यूब घेतली होती. हे जर आपण या ठिकाणी वायर कन्सिडर केली, इलेक्ट्रिक वायर, तर यातनं काय फ्लो होणार आहे, तर चार्ज इलेक्ट्रॉन फ्लो होणार. बरोबर. यातनं किती इलेक्ट्रॉन फ्लो झालेले आहेत, त्याच्यावर आपण काय काढू शकतो, त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. जेवढा सप्लाय जास्त असेल तेवढं काय होणार, यातनं जो काही इलेक्ट्रिक पॉवर आहे, ते इलेक्ट्रिक पॉवर काय भेटणार, त्या ठिकाणी आपल्याला जास्त भेटणार. म्हणजे व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज मोर व्होल्टेज विल बी फ्लो. कन्सिडर अ पॉइंट चार्ज क्यू ऍज शोन इन फिगर. हा कन्सिडर पॉइंट चार्ज केलेला आहे. बिलो ए अँड बी आर 2 पॉइंट्स इन द इलेक्ट्रिक फील्ड टू चार्ज क्यू. ए आणि बी असे 2 पॉइंट कन्सिडर केलेले आहेत. तर ते कशामध्ये आहेत, तर ह्या जो प्लस क्यू आहे, तर ह्या 2 पॉइंट चार्जच्या मधलाच, म्हणजे इथपर्यंत त्याचं काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. काय आहे, ए टू बी हे 2 पॉइंट कुठले आहेत, तर ते जे क्यू चार्ज कन्सिडर केलेला आहे, तर त्या 2 चार्ज मधला
इलेक्ट्रिक फील्ड जेवढं आहे त्या चार्जचं त्याच्यामध्येच ते 2 पॉइंट आहेत ए आणि बी. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज प्लस क्यू कशामध्ये आहे? इट ए अँड बी आर 2 पॉइंट्स इन द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज प्लस क्यू. म्हणजे हा जो चार्ज दिलेला आहे तर त्या चार्जच्या सरफेसला म्हणजे अराउंड द स्पेस त्याच्या अराउंडिंग भोवतीच ते 2 पॉइंट आपण कन्सिडर केलेले आहे. ओके. Potential difference between the 2 points A and B is the work done in bringing unit. काय सांगलेलं आहे आता आपल्याला? पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये काय सांगू शकतोय तर 2 पॉइंट चार्ज आहे. ए हा काय आहे या ठिकाणी? क्यू चार्ज आहे. आणि हा काय आहे? हा हे त्याचं काय आहे? हे त्याच्याभोवती तयार होणारं इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्या इलेक्ट्रिक फील्ड मधला हा ए पॉइंट आहे आणि हा बी एक पॉइंट आहे. बरोबर. ए आणि बी असे 2 पॉइंट आहेत. तर ह्याचं आपल्याला दोन्हीचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं. दोन्हीचं काय करायचं आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं. आता ए पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं. ए पॉइंटचं आता ए पॉइंट मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करत असताना चार्ज कोणता आहे? क्यू प्लसच आहे. बरोबर. चार्ज कोणता आहे? क्यू प्लसच आहे. चार्ज कोणता आहे? क्यू प्लस. म्हणजे आपण या ठिकाणी जसं एका पॉइंटचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट केलता तर इथं आपण काय म्हणू शकतो? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए म्हणजे काय येणार? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए इज फी ए 1/4 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन आर क्यू अपॉन आर स्क्वेअर. Q upon R1. The potential at point B is phi B 1/4 pi epsilon 0 epsilon R Q upon R. 2 पॉइंट कॅल्क्युलेट केले, ए पॉइंट आणि बी पॉइंट. म्हणजे ए पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि बी पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. The potential difference between A and B is phi is equal to phi B minus phi A. आता इथे काय होणार आहे? phi B minus phi A का करायचं? तर काय हा लार्जर पॉइंट आहे म्हणजे ह्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय लागणार? जास्त लागणार ऍज कम्पेअर टू दिस चार्ज. म्हणजे ह्याचं जे वर्क डन होतंय बी पॉइंटचं तर ते वर्क डन काय जास्त आहे कोणापेक्षा? ए पॉइंटच्या वर्क डन पेक्षा. म्हणजे म्हणून काय येणार या ठिकाणी? फी ई मायनस फी ए. तर ह्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपण पुट आउट केल्या. तर ह्याच्यामध्ये काय आहे? 1/4 पाय एप्सिलॉन 0 आर हा दोन्ही मध्ये फॅक्टर कॉमन आहे म्हणजे काय येणार? क्यू अपॉन R2 मायनस क्यू अपॉन R1. हा क्यू सुद्धा फॅक्टर काय आहे? कॉमन आहे. तो आपण ह्याच्यामध्ये काढू शकतो, कॉमन मध्ये काढू शकतो, पण आपण नाही काढलं. परंतु ह्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. फी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ह्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय? 1/4 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन आर. एप्सिलॉन 0 आणि एप्सिलॉन आर ह्या ज्या 2 व्हॅल्यू आहेत ह्या 2 व्हॅल्यू मधून आपण काय करतो? आता हे जर आपण एअर मध्ये प्लेस केलेलं असेल म्हणजे ही जी आपण सर्व ही करतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे पॉइंट चार्ज जो आहे युनिट पॉझिटिव्ह चार्ज तो जर आपण एअर मध्ये प्लेस केला तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? फी इज इक्वल टू 9 × 10⁹ क्यू अपॉन R2 मायनस क्यू अपॉन R1. क्यू अपॉन R2 मायनस क्यू अपॉन R1. तर अशा पद्धतीने काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. अशा पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. तर सर्वांना समजलंय इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा? येस सर. Yes, sir. Yes, sir. ओके. तर आता ह्याच्यावरचा प्रॉब्लेम बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऍट पॉइंट 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम द चार्ज ऑफ 30 मायक्रोकुलम 300 मायक्रोकुलम इन इयर. म्हणजे क्यू चार्ज दिलेला आहे, क्यू दिलेला आहे 300 मायक्रोकुलम. त्याचं कन्वर्जन केलं 300 × 10⁻³ तिथं 0 हे झालेलं आहे मिस झालेला आहे. त्यानंतर आर जर किती दिलेला आहे? 10 सेंटीमीटर दिलं. त्याचं कन्वर्जन मीटर मध्ये केलं 10 × 10⁻². त्याचं कन्वर्जन होते 0.1 मीटर. एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू काय आहे? 1. का? तर तो इयर मध्ये प्लेस केलेला आहे. इयर मध्ये प्लेस केलेला आहे म्हणून त्याची व्हॅल्यू काय आहे? 1. P इज इक्वल टू 9 × 10⁻⁹ Q अपॉन R. हा इक्वेशन आपण कोणतं वापरलं?
जे आपलं फर्स्ट इक्वेशन आलेलं होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल सिंगल पॉईंटचं दिस इक्वेशन, हे इक्वेशन त्या ठिकाणी आपण यूज केलेलं आहे. काय येणार फी इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹ क्यू अपॉन आर. 9 इंटू 10⁻⁹ 300 इंटू 10⁻⁶ अपॉन 0.1. या सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचा आन्सर येते 27 इंटू 10⁴. तर हे आन्सर जे आलेलं आहे ते कशामध्ये येत आहे व्होल्ट मध्ये, किंवा आपण याला दुसरी युनिट काय देऊ शकतोय व्होल्ट, किंवा दुसरी युनिट काय देऊ शकतो याला, कोण सांगतोय? काय सर? इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे युनिट काय असतंय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे त्याचं युनिट काय असतंय? न्यूटन पर कूलम. जूल पर कुलम. तर आपण इथे लास्ट लेक्चर आपण बघितलेलं आहे, लास्ट पॉइंट मध्ये सांगितलंय इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय असतं वर्क डन पर युनिट चार्ज. बरोबर, म्हणजे जो काय आपण चार्ज अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीचं काय होतं वर्क डन घडून येतं. बरोबर, असं आपण पॉवरची डेफिनेशन सांगतो. पॉवर म्हणजे काय वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे एखादं मशीन जर असेल तर ते वर्क डन किती टायमिंग मध्ये कंप्लीट करतंय त्याच्यावर आपण त्याची पॉवर कॅल्क्युलेट करतो. त्याच पद्धतीनं किती चार्ज अप्लाय केल्यानंतर ते वर्क डन होतंय ते म्हणजे काय असतंय इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतं. त्यालाच आपण इट इज डिनोटेड बाय व्होल्ट. तर अशा पद्धतीने आपला पहिला जो पार्ट होता, काय पहिला पार्ट इलेक्ट्रोस्टॅटिकचा, इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये सिलेबस मध्ये कन्सेप्ट ऑफ चार्ज, कुलम इनवर्स स्क्वेअर लॉ, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स, हा जो पार्ट आहे हा पार्ट इथं आपला संपतोय. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स वगैरे जेवढे जास्त प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताल तेवढा तुम्हाला याचा जास्त फायदा होणार आहे. जेवढे तुम्ही प्रॉब्लेम कमी सॉल्व्ह करता, कारण का ह्याच्यावरती प्रॉब्लेम जास्त विचारले जातात. हा जो टॉपिक आहे त्या टॉपिक वरती जास्त प्रॉब्लेम विचारले जातात. जे तुम्हाला एमसीक्यू वगैरे पाठवले जातात त्यातले सर्वचे सर्व प्रॉब्लेम यातले सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? नो सर. नो सर. स्क्रीन रिमूव्ह
मॅग्नेटिझम मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मॅग्नेटिझम म्हणजे काय बघायचं, तर मॅग्नेटिझम म्हणजे काय थोडक्यात सांगता येते बघा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन caused by the movement of charge particle. It is not charge, it is caused by the movement of a charge. म्हणजे आपण आता जसं इलेक्ट्रोस्टॅटिक बघितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये जसं आपण दोन चार्ज सांगितले होते, तर मॅग्नेटिझम मध्ये काय असतं, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. कोणामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, जे काही चार्ज पार्टिकल आहे. चार्ज पार्टिकल म्हणजे जे काही दोन पोल असतात, एक साऊथ पोल असतो आणि दुसरा नॉर्थ पोल असतो, तर त्या दोन पोल मधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला म्हणजे काय असतं, तर मॅग्नेटिझम म्हणजे बघायचं. तर त्याच्यामध्ये जनरली आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिझम बघितलं, तर मॅग्नेट मटेरियल दॅट कॅन बी एक्झर्ट फोर्स ऑन अ मॅग्नेट ऑर अदर मॅग्नेटिक मटेरियल. तर मॅग्नेट काय करत असते, तर जे काय फोर्स एक्झर्ट करत असते, तो फोर्स कशावरती एक्झर्ट करत असते, मॅग्नेट वरती, एक तर मॅग्नेट वरती किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी, सॉरी अदर मॅग्नेटिक मटेरियल लाईक आयर्न, स्टील. तर त्यात जे दोन सांगितलेलं आहे की त्याच्यात महत्वाची कंडिशन काय आहे, जो मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतोय, तर तो मॅग्नेटिक म्हणजे काय सांगितलं, तर मॅग्नेटिक मटेरियल दॅट कॅन बी एक्झर्ट फोर्स ऑन अ मॅग्नेट और अदर मॅग्नेटिक मटेरियल लाईक आयर्न अँड स्टील. तर हा फोर्स कुणावर एक्झर्ट करतोय, तर जे काही मॅग्नेटिक मटेरियल आहे किंवा मॅग्नेट आहे, तर ते जे फोर्स एक्झर्ट करतं किंवा अट्रॅक्ट करतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुणामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार आहे, एक तर मॅग्नेट मध्ये होणार आहे आणि दुसरा कोणामध्ये होणार आहे, मॅग्नेटिक मटेरियलवर. मॅग्नेटिक मटेरियल कोणते आहे, आयर्न आहे, स्टील आहे. ह्या दोन मॅग्नेटिक मटेरियल जे आहेत, ह्या दोन मॅग्नेटिक मटेरियल फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत. तर याच्यावरती काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन. त्याच्यावर आपण सांगू शकतो गिवन मटेरियल इज मॅग्नेटिक ऑर नॉट मॅग्नेटिक. त्याच्यावर आपण त्याची प्रॉपर्टी ऑफ ज्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टी आहेत, त्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टी आपण इझिली सांगू शकतो. तर ऑल मॅग्नेट्स हॅव टू पोल. म्हणजे जे काय मॅग्नेट असतात, तर प्रत्येक मॅग्नेटवरती काय असतात, दोन पोल असतात. एक पोल असतोय नॉर्थ पोल आणि दुसरा पोल असतोय साऊथ पोल. एक पोल कोणता असतो, नॉर्थ पोल, आणि सेकंड पोल कोणता असतो, तर साऊथ पोल असतो. प्रत्येक मॅग्नेटवरती दोन पोल असतात. मग तो मॅग्नेट कोणत्याही टाईपचा असो, बार मॅग्नेट असो, सर्क्युलर मॅग्नेट असो, हॉर्स शो मॅग्नेट असो, कोणत्याही टाईपचा रिंग मॅग्नेट असो, कोणत्याही टाईपचा मॅग्नेट जर असेल तर त्याच्यावरती दोन पोल कंपल्सरी असतातच. आता तुम्ही म्हणसाल बार मॅग्नेट आहे, तो आम्ही बार मॅग्नेट काय केला, कट केला. हा बार मॅग्नेट आहे. त्याचा एक पोल काय एन आहे, दुसरा काय आहे येस, एक नॉर्थ पोल, एक साऊथ पोल. हा जर कट केला, ब्रेक केला, तर हा ब्रेक केल्यानंतर काय होणार, परत तिथून जे दोन तुकडे होणार, परत ह्याच्यामध्ये साऊथ आणि नॉर्थ. म्हणजे ही काय मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे. हा जर ब्रेक केला तर हे दोन परत जर जोडण्याचा प्रयत्न केला आपण, तर हे दोन जोड एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाही. काय अट्रॅक्ट होत नाहीत, तर इथं काय होतात, दोन पोल एकसारखे होतात. दोन साऊथ साऊथ किंवा दोन नॉर्थ नॉर्थ पोल येतात आणि दोन पोल मध्ये जशी आपण इलेक्ट्रिसिटीची प्रॉपर्टी सांगितली होती, त्याच पद्धतीनं मॅग्नेटिझमची पण प्रॉपर्टी आहे. ते जे दोन पोल आहेत, ते दोन पोल मध्ये काय होतं, अट्रॅक्शन होत नाही. काय अट्रॅक्शन होत नाही, तर ते दोन पोल लाईक आहेत, एकसारखे आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, तर रिपल्शन ही प्रोसेस घडून येते. त्याच्यामध्ये काय होते, रिपल्सन ही प्रोसेस घडून येते. म्हणजे अनलाईक पोल जर एकत्र आली, तर एकत्र आले तर त्याच्यामध्ये काय होतात, अट्रॅक्शन होते. आणि लाईक पोल जर एकत्र केलं, लाईक पोल एकत्र येत नाही, त्यामध्ये काय होतं, तर रिपल्शन होतं. जसं आपण चार्ज सांगितलं, निगेटिव्ह चार्ज म्हणलं की रिपल्शन घडून येते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज म्हणलं की त्याच्यामध्ये काय होते, अट्रॅक्शन घडून येते. सेम त्याच पद्धतीची कन्सेप्ट आहे मॅग्नेटिझमची. मॅग्नेटिझम मध्ये आपण काय सांगितलं, दोन चार्ज जर एकत्र आले तर त्याला काय म्हणतो आपण, अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ दॅट मॅग्नेट. दोन पोल जर एकत्र आले, एकसारखे पोल, तर त्याच्यामध्ये रिपल्शन घडून येते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अट्रॅक्शन होत नाही. फोर्स ऑफ रिपल्शन, रिपल्सिव्ह फोर्स त्या ठिकाणी काय होतं, क्रिएट होतं. तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर आपला पहिला जो पार्ट होता 2.1 इलेक्ट्रिसिटी, तर तो फर्स्ट पार्ट जो आहे, तो फर्स्ट पार्ट काय झालेला आहे ठिकाणी संपलेला आहे. आता सेकंड पार्ट मध्ये काय, मॅग्नेट म्हणजे काय, त्यानंतर कोणकोणत्या मॅग्नेटची प्रॉपर्टी आहेत, मॅग्नेट कुठं असतं, त्यानंतर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, त्यानंतर पोल म्हणजे काय, टाइप्स ऑफ मॅग्नेट आहे, त्यानंतर शेप ऑफ द मॅग्नेट, मॅग्नेटचे शेप कशा पद्धतीचे असतात, त्यानंतर रिपल्शन म्हणजे काय, अट्रॅक्शन म्हणजे काय, नंतर त्याच्यामध्ये जनरली ते एक्सपेरिमेंट दिले, कोणते मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, कोणते मॅग्नेटिक मटेरियल अट्रॅक्ट करून घेत आहे, कोणते मॅग्नेटिक मटेरियल अट्रॅक्ट करून घेत नाही, आणि त्याचे युजेस ऑफ मॅग्नेट, म्हणजे
काही एक्सपेरिमेंट दिलेले आहेत जनरल मॅग्नेटिझमचे आणि लास्ट काय प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट. त्यानंतर जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड बघितलं त्याच पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड बघायचं आहे. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, जसे आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा तयार होतात, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन्स आपल्याला ऍक्च्युली आपण लॅबमध्ये पण हे तयार करून बघू शकतो. तर ह्या काय त्याच्या प्रॉपर्टी आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्सच्या काही प्रॉपर्टी आहेत. ज्या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितलं त्याच पद्धतीने आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी बघणार आहोत. त्यानंतर मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच या सिम्बॉलने डिनोट करतात. त्यानंतर त्याचं इक्वेशन, त्याचा फॉर्म्युला. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स मधून किती लाईन्स ट्रान्सफर झालेले आहेत पर्टिक्युलर एरियामधून, त्याला काय म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्स. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि रिलेशन बिटवीन बी आणि एच. बी म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हटलं जातं आणि एच म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटिक डेन्सिटी म्हटलं जातं. मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच आणि मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी, त्या दोघांमध्ये रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच, त्या दोघांमध्ये रिलेशन. मग आपलं काय होणार, मॅग्नेटिझमचा पार्ट त्या ठिकाणी संपतोय. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपला करंटचा आहे. त्यानंतर मग ओहम्स लॉ, करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय, तो पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. अशा पद्धतीने आपला पहिला जो पार्ट आहे इलेक्ट्रिसिटीचा तो पहिला पार्ट आपला इथं संपलेला आहे. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण पार्ट नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू. हॅलो सर. सर